Hello students. So let's start to our next content of bridge course. Today we will see antonyms. 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 Antonyms means म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ब्रिज कोर्समध्ये विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे, मी मराठीमध्ये पण विरुद्धार्थी शब्द शिकलेले आहात. मुलगा असेल तर विरुद्धार्थी काय येईल? मुलगी येईल. कुत्रा असेल तर त्याच्या विरुद्धार्थी कुत्री येईल. माणूस असेल तर त्याच्या अँटोनिम काय येईल? बाई येईल. आणखी कोंबडा असेल तर कोंबडी येईल. रात्र असेल तर दिवस येईल. हे काय झाले? अँटोनिम्स, विरुद्ध अर्थाचे शब्द. विरुद्ध अर्थाचे शब्द अँटोनिम्स. तर चला तर मग आज आपण इंग्रजीमधले काही अँटोनिम्स पाहूयात. सर्वजण आपण हे अँटोनिम्स आणि सांगितलेल्या शब्दांचे अर्थ आपल्या वहीमध्ये नोंदवून ठेवत जा. चला तर मग पाहूयात अँटोनिम्स. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे अँटोनिम्सची स्पेलिंग दिलेली आहे. ANTONYMS. ANTONYMS. अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थाचे शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे पहा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. खाली काही चित्र दिलेले आहे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द समजावून सांगण्यासाठी. खाली काही चित्र दिलेले आहे, त्या चित्रांचं काळजीपूर्वक काय करा? ऑब्झर्वेशन करा. OBSERVE. ऑब्झर्व म्हणजे काय? निरीक्षण करणे. तर खालील चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि अँड फाइंड आउट द करेक्ट पेअर्स ऑफ अँटोनिम्स. आणि योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी तुम्हाला शोधायची आहे. आणि मॅच द पेअर्स प्रॉपरली. मॅच म्हणजे काय? जोड्या जुळवणे. तर आणि योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या काय करा? या ठिकाणी जोड्या जुळवा. मॅच द पेअर्स प्रॉपरली विथ लाईन्स. कसं जोड्या जुळवायचे तुम्हाला? रेषा मारून, लाईन्स मारून. ओके, चला तर मग पाहूयात. पहा, लर्निंग ॲक्टिव्हिटी. मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स प्रॉपरली. मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स. विरुद्धार्थांच्या जोड्या काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी जोडायच्या आहेत. पहा, या ठिकाणी काही पेअर्स चित्र दिलेले आहेत, पिक्चर्स दिलेले आहेत. याचं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. बघा, हे चित्र पिक्चर कसं आहे? यंग. यंग म्हणजे काय? एका लहान बाळाचं दिसतं आहे, हो की नाही? यंग म्हणजे काय? लहान. YOUNG. यंग म्हणजे काय? वयाने लहान. यंग किंवा तरुण समजा. यंग, हो की नाही? आणि हे काय आहे? बिग. BIG. बिग म्हणजे काय? मोठा. BIG. बिग. हे कसं दिसत आहे? टॉल. टॉल म्हणजे उंच. हे काय आहे? मुलगी सॅड दिसत आहे, रडत आहे. सॅड म्हणजे काय? दुःखी. SAD. सॅड म्हणजे दुःखी. पुढचं पहा, ब्रॉड. BROAD. ब्रॉड म्हणजे काय? रुंद, पसर. ब्रॉड. हे पहा, नॅरो. NARROW. नॅरो. हे खोड कसं आहे झाडाचं? नॅरो आहे. नॅरो म्हणजे काय? बारीक, अरुंद, हो की नाही? हे झालं रुंद, पसरट असलेलं. आणि हे नॅरो म्हणजे अरुंद. हॅपी. ही मुलगी कसं आनंदी दिसत आहे, हसत आहे, म्हणून हे हॅपीचं चित्र दिसत आहे. हे काय आहे? पुअर. POOR. पुअर म्हणजे गरीब. हे OLD. ओल्ड म्हणजे म्हातारा. ओल्ड म्हणजे म्हातारा. आणि हे SHORT. शॉर्ट म्हणजे खुजा किंवा बुटका. तर असे या ठिकाणी मिक्स दिलेले आहेत अँटोनिम्स. तुम्हाला योग्य जोडी जुळवायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक तुम्हाला दाखवतो. आता हे ब्रॉड म्हणजे रुंद, पसरट. आणि हे नॅरो म्हणजे अरुंद. तर तुम्हाला हे नॅरोची आणि ब्रॉडची अशी रेष मारून तुम्हाला काय करायची आहे? जोडी जुळवायची आहे. समजलं का? असं रेष मारून जोड्या पहिले अगोदर असं रेषा मारून जोड्या जुळवत होत्या ना, तर असंच लाईन्स मारून तुम्हाला या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. तर नॅरोचं अँटोनिम आहे ब्रॉड.
नॅरो ब्रॉड. समजलं काय अँटोनिम मग नॅरोचं ब्रॉड. पुन्हा पहा हे टॉल. टॉल म्हणजे उंच. याच्या अपोजिट वर्ड आहे शॉर्ट. उंच खुजा. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे खुजा. अशी रेष मारून तुम्हाला, अशी लाईन मारून तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, याची जोडी जुळवायची आहे. हॅपी, सॅड. समजलं का. हे झाले विद्यार्थी मित्रांनो अँटोनिम्स. तर तुम्हाला अशा प्रकारे सर्व अँटोनिम्सची जोड्या तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा किंवा असं लाईन मारून जोड्या जुळवा. सर्व शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहेत. परत एकदा ऐका, मागे जाऊन परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि याच्या जोड्या जुळवा. चला तर मग पुढे पाहूयात काय सांगितलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काही तुम्हाला जोड्या जुळवून दाखवलेल्या आहेत. मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स प्रॉपरली. मॅच म्हणजे जुळवा, पेअर्स म्हणजे जोड्या. मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम्स. कशांच्या जोड्या जुळवायच्या आहेत, अँटोनिम्सच्या. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पहा स्मॉल, इथं ए ग्रुपमध्ये काही शब्द दिलेले आहेत, बी ग्रुपमध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर ए ग्रुपमधल्या शब्दांची बी ग्रुपमधल्या शब्दांशी तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. इथे एक ॲक्टिव्हिटी सोडून दाखवली आहे पहा. स्मॉल. स्मॉलचे अपोजिट वर्ड कोणतं, बिग. स्मॉल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठा. इथे सोडून दाखवल्या पहा. मॅच्ड पेअर्स, लावून दाखवलेल्या जोड्या. स्मॉलच्या अँटोनिम आहे बिग. हॉटच्या अँटोनिम आहे कोल्ड. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडे. क्लीनच्या अपोजिट वर्ड आहे डर्टी. हे सोडून दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला परीक्षेत असं सोडवलेलं येणार नाही, तुम्हाला हे ए ग्रुप देईल आणि बी ग्रुप देतील. समोर तुम्हाला या ठिकाणी जोड्या लिहाव्या लागतील. या ठिकाणी रिकामी जागा असेल तर तुम्हाला स्मॉलच्या जागी तुम्हाला असं बिग लिहावं लागणार आहे. हॉटच्या जागी कोल्ड लिहावं लागणार आहे. क्लीनच्या अपोजिट वर्ड आहे डर्टी. आणि सॉफ्ट म्हणजे मऊ आणि हार्ड म्हणजे कठीण. हे असं अपोजिट वर्ड आहेत. पहा आता हे तुम्हाला वर जसं ॲक्टिव्हिटी पाहिली होती चित्रांची, तसंच इथं तुम्हाला आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता हे तुम्हाला सोडवायचं आहे तुमच्या वहीमध्ये. फाइंड आउट 7 पेअर्स ऑफ वर्ड्स विच आर अपोजिट इन मिनिंग फ्रॉम द वर्ड्स गिवन बिलो. वन इज डन फॉर यू. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. फाइंड आउट द रायमिंग और अँटोनिम्स वर्ड्स. फाइंड आउट द अपोजिट. OPPOSIT. अपोजिट म्हणजेच अँटोनिम्स वर्ड्स, विरुद्धार्थ शब्द. अँटोनिम्स आणि अपोजिट्स हे दोन्ही सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. दोन्ही लिहून घ्या. अँटोनिम्स आणि अपोजिट हे अपोजिटची स्पेलिंग आहे OPPOSITE. OPPOSITE. अपोजिट म्हणजेच अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. तर या सर्व शब्दांचे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. फॅट. फॅट म्हणजे जाड किंवा लठ्ठ. ड्रिंक. DRINK. ड्रिंक म्हणजे पिणे. YOUNG. यंग म्हणजे तरुण. SMALL. स्मॉल म्हणजे लहान. SHORT. शॉर्ट म्हणजे खुजा किंवा बुटका. EAT. इट म्हणजे खाणे. RIGHT. राईट म्हणजे बरोबर. BAD. बॅड म्हणजे वाईट. LONG. लॉंग. लॉंग म्हणजे लांब. BIG. बिग म्हणजे मोठा. OLD. ओल्ड म्हणजे म्हातारा. GOOD. गुड म्हणजे चांगला. WRONG. रॉंग म्हणजे चुकीचे. THIN. थिन म्हणजे बारीक किंवा सडपातळ. तर तुमच्या रेफरन्ससाठी मी इथं या ठिकाणी तुम्हाला अर्थ सांगितले आहे. तर ह्यांचे योग्य जोड्या तुम्हाला विरुद्धार्थी शब्दाच्या जुळवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, एक तुम्हाला सांगतो. BAD. बॅड म्हणजे वाईट. याच्या अँटोनिम किंवा अपोजिट वर्ड कोणतं रे? बॅडच्या अपोजिट वर्ड गुड. बॅड, गुड. असं बॅड लिहायचं या ठिकाणी. इतर रिकाम्या जागी बॅड समोर डॅश मारून गुड लिहायचं. बॅड, गुड हे अँटोनिम झालं.
तर ह्याच्यातले बाकीच्या शब्दांचे तुम्हाला विरुद्धार्थीच्या जोड्या तुम्हाला शोधून लिहायच्या आहेत. समजलं का? ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे. याच कंटेंटवर एक पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. हे सर्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजून करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोप्या ॲक्टिव्हिटी आहेत. पहा, राईट अँटोनिम्स. आता वर तुम्ही अँटोनिम्स तर लिहितच आहात, तर अँटोनिम्ससोबत काय करायचं आहे तुम्हाला, आणखी एक सुंदर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या अँटोनिम्सपासून तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्सेस करायचे आहेत. पहा इथे करून दाखवलेलं आहे. क्वेश्चन पहा पहिले. राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दांचे तुम्हाला अँटोनिम्स लिहायचे आहेत. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला वाक्य पण लिहायचे आहेत. ते विरुद्धार्थी शब्द वापरून तुम्हाला वाक्य पण करायचे आहेत. यूज एनी 4 वर्ड्स इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. यूज एनी 4 वर्ड्स आणि त्या शब्दाशी संबंधित तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे 4 शब्दांचं. ओके. फॉर एक्झाम्पल बघा इथे करून दाखवलं आहे. फॉर एक्झाम्पल बिगच्या अपोजिट वर्ड आहे स्मॉल. बिग स्मॉल. आता ह्याच्यापासून एक सेंटेन्स केलं पहा. देअर इज अ बिग ट्री. देअर इज अ बिग ट्री. ह्याच्यापासून सेंटेन्सेस केलेलं आहे. अ स्मॉल बर्ड इज ऑन द ट्री. हे पहा, हे बिगच्या अपोजिट वर्ड स्मॉल. देअर इज अ बिग ट्री. या बिगपासून एक सेंटेन्स केलं आणि स्मॉलपासून एक सेंटेन्स केलं. देअर इज अ बिग ट्री आणि अ स्मॉल बर्ड इज ऑन द ट्री. तिथे एक पक्षी आहे, तिथे एक मोठं झाड आहे आणि त्या मोठ्या झाडावर काय आहे, एक छोटं पक्षी आहे. असंच आहे. फॉर एक्झाम्पल बघा आता हॅपी. हॅपीच्या अपोजिट वर्ड सॅड. हॅपीच्या अपोजिट वर्ड सॅड. आय ॲम हॅपी. याच्यापासून एक सेंटेन्स हॅपी वापरायचं तुम्हाला वाक्यामध्ये. तुम्ही पहिले केलेलं आहे शब्दांचा वाक्यात उपयोग, हो की नाही. हॅपी, आय ॲम हॅपी. काय अवघड आहे का? याच्यापासून सेंटेन्स तयार केलं तुम्ही. हॅपीपासून एक सेंटेन्स काय केल्या, आय ॲम हॅपी. मी आनंदी आहे. आय ॲम हॅपी. पुन्हा याच्यापासून सॅड. शी इज सॅड. आय ॲम हॅपी. शी इज सॅड. झालं एक वाक्य. आता हे ब्लॅक. ब्लॅकच्या अपोजिट वर्ड व्हाईट. ब्लॅक व्हाईट. ब्लॅकपासून एक सेंटेन्स करायचं, लगेच व्हाईटपासून एक सेंटेन्स करायचं. ब्लॅक. ब्लॅक बोर्ड इज ब्लॅक. ब्लॅक बोर्ड इज ब्लॅक. फळा कसा आहे, काळा आहे. ब्लॅक बोर्ड इज ब्लॅक, हो की नाही. पुन्हा ब्लॅकच्या अपोजिट वर्ड व्हाईट. व्हाईटपासून एक सेंटेन्स करा. व्हाईटपासून चॉक पीस इज व्हाईट. चॉक पीस इज व्हाईट. चॉक पीस इज व्हाईट. चॉक पीस म्हणजे खडा. चॉक पीस म्हणजे काय, खडू. खडू कसा असतो, पांढरा असतो. RAW. रॉ म्हणजे कच्चं, न पिकलेलं, हो की नाही. आणि रॉच्या अपोजिट वर्ड राईप. RIP. राईप म्हणजे पिकलेलं. रॉ कच्चं, राईप पिकलेलं. याचं वाक्य तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे काय तुम्हाला या अपोजिट वर्ड्सपासून काही वाक्य पण करायचे आहेत. पुढचं पाहूयात. एक अपोजिट वर्ड्स दिलेला आहे तुम्हाला, न्यू. NEW. न्यू म्हणजे काय, नवीन. आणि त्याच्या अपोजिट वर्ड आहे, न्यूच्या अपोजिट वर्ड ओल्ड. OLD. ओल्ड म्हणजे जुने. न्यू, ओल्ड. दिस इज अ न्यू पेन. ही नवीन पेन आहे. दिस इज अ न्यू पेन. त्याच्या अपोजिट वर्ड, न्यूच्या अपोजिट वर्ड ओल्ड. तर ओल्डपासून एक सेंटेन्स करा. आय डोंट लाईक ओल्ड पेन. मला जुनी पेन आवडत नाही. दिस इज अ न्यू पेन. आय डोंट लाईक ओल्ड पेन. अवघड आहे का विद्यार्थी मित्रांनो? छोटे छोटे वाक्य आहेत. असे जसं मी इथे करून दाखवलेले आहेत तसेच तुम्ही वर दिलेल्या वाक्यांचं पण काय करा, सेंटेन्सेस करा. अपोजिट वर्ड्स लिहा. त्या अपोजिट वर्ड्सचा वापर करून लगेच त्याच्याखाली एक सेंटेन्स लिहा. पहा, रॉंग, राईट. रॉंग, राईट. तर राईटचं एक तुम्ही सेंटेन्स करा. राईट. राईटचं काय येईल, युअर आन्सर इज राईट. युअर आन्सर इज राईट. हे एक सेंटेन्स केल्या. युअर आन्सर इज राईट. युअर आन्सर इज राईट. राईटचा उपयोग करून एक सेंटेन्स केल्या. राईटच्या अपोजिट वर्ड रॉंग. तर रॉंगचा उपयोग करा आणि एक सेंटेन्स लिहा. युअर आन्सर इज रॉंग.
युअर आन्सर इज राईट, युअर आन्सर इज रॉंग. किंवा दुसरे पण वाक्य करू शकता. आय डोंट लाईक रॉंग आन्सर्स, आय डोंट लाईक रॉंग आन्सर्स, असं. हो की नाही? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे काही तुम्हाला अपोजिट वर्ड्स मी दिलेले आहेत. हे तर अपोजिट वर्ड्स पाहिल्याच, त्याच्यापासून वाक्य कसे करायचे हे पण आपण समजून घेतलं. आता पुढे काही अपोजिट वर्ड्स आहेत, त्या अपोजिट वर्ड्स काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा. चला तर मग पुढचे काही अपोजिट वर्ड्स पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही अपोजिट वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत. हे काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि हे फक्त एक सराव म्हणून आहेत, असे भरपूर अपोजिट वर्ड्स तुमच्या पुस्तकामध्ये आलेले आहेत. ते तुम्ही वाचताना तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवत जा. पहा काही अपोजिट वर्ड्स पाहूयात आपण. एक्सटर्नल, एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं रूप. इंटरनल म्हणजे आतलं रूप. एक्सटर्नल, इंटरनल. फॉल म्हणजे पडणे. राईज म्हणजे उगवणे. फॉल, राईज. फास्ट, स्लो. फॅट, थीन. फॅट, स्किनी दोन्ही चालतील. फॅट म्हणजे लठ्ठ, थीन म्हणजे बारीक, स्किनी म्हणजे पण बारीक किंवा सडपातळ. फ्यू, मेनी. फर्स्ट, लास्ट. फॉरगिव्ह, ब्लेम. फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे आणि ब्लेम म्हणजे दोष देणे. फॉरगिव्ह, ब्लेम. फॉरवर्ड, बॅकवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढे पळवणे, बॅकवर्ड म्हणजे मागे घेणे. हेवी म्हणजे जड, लाईट म्हणजे हलके. हजबंड, वाईफ. आयडेंटिकल म्हणजे सारखे. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. डिक्रीज म्हणजे कमी करणे. इन्क्रीज, डिक्रीज. इनसाइड, आउटसाइड. ज्युनियर, सिनियर. लार्ज, स्मॉल. लाफ, क्राय. लेझी, डिलिजंट. लेझी म्हणजे आळशी, डिलिजंट म्हणजे उद्योगी. फनी, सॅड. जायंट, टायनी. जायंट म्हणजे विस्तृत रूप असलेला, राक्षस, अवाढव्य. टायनी म्हणजे लहान. जायंट म्हणजे अवाढव्य, टायनी म्हणजे लहान. गिव म्हणजे देणे. रिसीव म्हणजे घेणे. हेल्थी म्हणजे आरोग्यदायी. सिक म्हणजे आजारी. हेवन म्हणजे स्वर्ग. हेल म्हणजे नरक. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. विन म्हणजे जिंकणे. लूज म्हणजे हरणे. लार्ज, स्मॉल. लिगल, इल्लिगल. लिगल म्हणजे कायदेशीर, कायद्याच्या सचोटीमध्ये कायदेशीर. इल्लिगल म्हणजे बेकायदेशीर. लाईक, डिसलाईक. लिगल, इल्लिगल. लाईक, डिसलाईक. लॉक, अनलॉक. लाँग, शॉर्ट. लाऊड, क्वाईट. मेजर, मायनर. टफ, इझी. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं काही तुम्हाला अपोजिट वर्ड्स दिलेले आहेत. पुढचे अपोजिट वर्ड्स पाहूयात. पहा. एक्सेप्ट, रिजेक्ट. असेप्ट, रिजेक्ट. असेप्ट म्हणजे स्वीकारणे, रिजेक्ट म्हणजे नाकारणे. बाय, सेल. बाय म्हणजे विकत घेणे, सेल म्हणजे विकणे. कलेक्ट, जमा करणे. डिस्ट्रीब्यूट, वाटप करणे. कलेक्ट, डिस्ट्रीब्यूट. कलेक्ट, डिस्ट्रीब्यूट. डेड, मेलेला. अलाइव, जिवंत. इनकरेज, प्रोत्साहन देणे. डिस्करेज, प्रोत्साहन कमी करणे. फ्लोट, तरंगणे. सिंक, डुबणे. गिव, देणे. टेक, घेणे. ऑनेस्ट, प्रामाणिक. ऑनेस्ट, प्रामाणिक. डिसऑनेस्ट, अप्रामाणिक. लेंड म्हणजे उसने देणे. बॉरो, उसने घेणे. लाईफ, जीवन. डेथ, मरण. मेजॉरिटी, मायनॉरिटी. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे आणि डिसओबे म्हणजे आज्ञा न पाळणे. पुअर म्हणजे गरीब. रिच म्हणजे श्रीमंत. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. वीक म्हणजे अशक्त. स्वीट म्हणजे गोड.
सावर म्हणजे आंबट. ॲपियर, डिसॲपियर. ॲपियर म्हणजे दिसणे, डिसॲपियर म्हणजे दिसेनासे होणे. ब्युटी सुंदरपणा, अग्लीनेस कुरूपपणा, केअरफुल काळजीपूर्वक, केअरलेस निष्काळजीपणा. डिक्रीज कमी करणे, इन्क्रीज वाढवणे. एंट्री प्रवेश, एक्झिट निघून जाणे. फार म्हणजे दूर, नियर म्हणजे जवळ. गेन म्हणजे मिळवणे, लॉस म्हणजे गमावणे. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान, नॉलेज म्हणजे ज्ञान. इग्नोरन्स नॉलेज. रिमेंबर लक्षात ठेवणे, फॉरगेट म्हणजे विसरणे. स्विम म्हणजे पोहणे, ड्रोन म्हणजे बुडणे. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. हे सर्व अपोजिट वर्ड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे सर्व तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक लिहून घ्या आणि तुमच्या लक्षामध्ये राहू द्या, पाठ करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अपोजिट वर्ड्स, अँटोनिम्स पाहिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच समजले असतील. सर्वांनी हे अँटोनिम्स लक्षात ठेवा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया. सी यू.